काय गंमत. अरे हो रे, नको तू फार काळजी करूस, सगळं छान होणार आहे. ती माझी ती बघ रिया. हाय काय बाबांना? हाय. बोलतेस बाबांची? नाही, आता नाही. तुझे प्रोजेक्टचे मॅनेजर. अरे विषय कुठे बदलतीये मी? तसं नाही, काळजीचं काही कारण नाहीये. डॉक्टर म्हणाले आपण याकडे थोडीशी काळजी. ए या ना, आत या. आपण मस्तपैकी खेळूया. तुम्ही नेहमी तुमच्या खेळता. आज एक दिवस या ना माझ्याकडे. मी आले असते ग. ते पा कसं जमेल सांगा बरं. तुम्हीच या माझ्याशी खेळायला. प्लीज या ना. किती बाप आता. रिया, कुणाशी बोलतीयस? कोण आहे खिडकी बाहेर? लाल पळ्या. लाल पळ्या? बघ बाहेर किती जणी आहेत. दिसल्या? हिशब, गुलमोहराचं झाड आहे रिया, ते फुलांनी बहरलेलं. अगं आई, फुलं नाही काही, लाल पळ्या. तुला माहितीये, स्प्रिंग आलं की सगळ्या या झाडावर राहायला येतात. झोके घेतात, डुलतात, हसतात, मज्जा करतात. वेडाबाई, चला काहीतरीच बडबडत असते. आता झोपा. तुला मी गोष्ट वाचून दाखव सिंड्रेलाची. सिंड्रेला नको, ती भेटली होती परवा. मग रपंचल, गोल्डीलॉक, टिंकरबेलची वाचून. आई तू की नाही? पिनॉकिओची वाच. येस. बर रिया, तू इथे झोपतीयस की आधी इथे माझ्यासोबत? इथेच. आणि आणू का पुस्तक, तू वाचशील? नाही, तूच वाच. बर. आई कापशा. हो आणते हा तुझ्या कापशाला. मुलखा वेगळी मुलगी आहेस. कुणाला वाटेल कापशा म्हणजे तुझा घरातलीचाच मित्र आहे. ये रे कापशा, बस लिहिते. आणि मध्ये मध्ये प्रश्न विचारायचे नाहीत का मला? तू तुझा आता ऐका बरं. एका गावात हेपेट नावाचे एक आजोबा. त्यांना मुलगा कुणीच नव्हतं. ते एकटेच. त्यांनी 1 लाकडाचा ढोलपा घेतला. कापशा विचारतोय ढोलपा म्हणजे काय? हो का? तू जातेस का मराठी शाळेत? तू सांगितलं ढोलपा म्हणजे काय? अरे कापशा, ढोलपा म्हणजे लाकडाचा तुकडा. उडला. शाबास. त्यांनी 1 लाकडाचा ढोलपा घेतला आणि त्याचा एक मुलगा बनवला आणि त्याचं नाव ठेवलं पिनॉकिओ. रिया, पत्ते खेळायला येतेस? नाही, तूच ही गोष्ट ऐकायला. बोल, गोष्टी काय आहे त्याच्यात? मला नाही आवडत. बस तूच ऐक. अरे राजा, थांब. ये इथे, बसा तोते, खेळा पत्ते आणि परवासारखे भांडू नका. हे घ्या, मी आत आहे. या मी आत आहे. बोल, काय खेळायचं? तू आधी हळू घेस जरा. लागेल ना त्या पत्त्यांना. हे बघ तू म्हणलास. बघू. काय रे, पाडलंस ना माझी उकर? आणि ही बघ, बदाम तुरी पण तू पडली. काय करायस तू? देईन की भरून. आणि त्याला लागलं त्याचं काय? कोणाला लागलं? पत्त्या ना. माझी पत्ती उचल. पत्ते काय आंबलासारखी असतात. कागदाचे पत्ते आहेत. पेपर आहे, साधा पेपर. उगी लागू नको. कुठे लागला तुला? औषध लावून देऊ का? तेला पण लागलं का? ठेव माझे पत्ते. तो जोकर आणि बदाम तुरी माझे बेस्ट फ्रेंड आहे. पत्ते नगरीतले मला छान गोष्टी सांगतात. खरंच वाटेल कोणाला? पत्ते कधी बोलतात का? हो बोलतात माझ्याशी. मग ही बाहुली पण बोलत असेल. शी, कशी आहे ही? काय आवाज पण येत नाही. पडतील ना तिचे दात. कामात असेल उगाच. भावलं नाहीस का तू?
फेकून दे ही घाणेरडी बावली. राजा जा जाऊन घेऊन ये तिला. मी नाही जा. आणि हा ससा पण बोलत असेल. हो मग बोलतोच. हो का? मग सांग त्याला माझ्याशी बोलायला. तो तुझ्याशी नाही बोलणार. तू ठेव त्याला खाली. काय पण ससा, डोळे म्हणजे बटन आहेत, बटन. बटन नाही, डोळे आहेत डोळे. हे काय तुला? हे काय डोळा आहे? राजा किती मी नाहीस तू, मारी मी तुला. मग पकड आणि मार मला. ये दे ये. पकड आणि मार मला. दुष्ट आहेस तू. मी परिराणीला नाव सांगणार तुझं. ती देईल तुला शिक्षा. बोलव तुझं परिराणीला. ती सांग माझं नाव. तुला माहितीये का, बाहेर सगळं म्हणतात तू वेळ झालीस म्हणून खोटं खोटं बोलतो. तुला खऱ्या वाटतात. खोटं बोलतोस तू. कोणी नाही म्हणून मला वेळी. तू माझी बावली आली घेऊन ये. मी म्हणतो ना, वेडी 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 वेडी. दुष्ट वाईट आहे तो राजा. पाड लागलं तर एक कापशे तुला. मी तुझा डोळा बरं करून देईन. हा हो रे, खरं आहे तुझं. तुमच्यासारखी छान खेळत असताना मी त्याच्याशी का बोलू? अरे पण आईला वाईट वाटत नाही ना, म्हणून मी खेळते त्याच्याशी. मी तुमच्याशी बोलते खेळते हे आईला नाही आवडत. तुला माहितीये, आपली परिराणी सुद्धा आईला खोटी वाटते. पण बरं का कापशा, कधी ना कधी परिराणी येईल. मी माझं पाय बरं करेल. मग मलाही पळता येईल. मला माझ्या सावलीसोबत पत्नी खेळता येईल. माझं पाय बरं झालं की मी माझ्या सावलीसोबत लांब लांब फिरायला जाईल. रिया, दूध घे. गरम भांडलीस ना राजाशी. एक दिवस होऊ पटत नाही तुझं त्याच्याशी. बाकीच्या मुलांसारखं तुला का नाही आवडत का खेळायला? एक तरी मित्र मैत्रीण नको का रिया तुला? असं एकटं बसणं बरं नाही बाळा. अगं पण मी नाहीच एकटी. कापशा, सिंडरेला, जोकर दादा, परिराणी सगळे बोलतात माझ्याशी. आणि गोष्टीच आहेत ना ते. त्यांना खरं मानून कसं चालायचं असं? नाही का आई, ते सगळे खरे आहेत. माझ्याशी गप्पा मारायला तो कावळे दादा, ती चिवताई पण येऊन बसतात खिडकीत. काय म्हणावं तुझ्या नादिष्टपणाला रिया. मला तुझी सगळी खेळणी आणि पुस्तकं कपाटात मी कुलूप लावून ठेवल्याशिवाय नाही वाटते वरायची बाळा तू. पण आई, बागेतली फुलं, कावळे दादा, चिवताई यांना कसं गुलपाट ठेवशील? मी माझी सावली, तिला कसं कोंडून ठेवशील? कोणी का शिकवलं असं सुरू बोलायला? चिमण्यांनी की परिराणींनी? अगं बाई, त्याचा डोळा काय झाला? आणि इथली बाहुली कुठे गेली? त्या राजांनी फेकून दिली तिथे. आणि कापशाचा डोळा पण उपटला. तो इतका दुष्ट आहे तरी तुला आवडतो? माझं कापशा, मी बावली किती छान आहेत. जरा सुद्धा रडले नाही. थांब, देते मी शिव. कुठे गेलं बरं ते बटन? बटन? बर बाई, डोळा हा देते हा मी शिव. हळू कर ग आई, त्याला लागू नको देऊ. हो हो. आई लवकर ये. आई, आई लवकर ये ना. अगं हो, आई. आले आले. गंमत बघ. ते वाळटू पान दाखवायला हात मारलीस रिया. काय म्हणावं तुला? अगं आई, बाळकं पान नाही काही, परिराणीचं पत्र आहे मला आलं. थांब, मी तुला वाचून दाखवते. प्रिय रिया, आज माझ्या कॅसलमध्ये एक छोटीशी पार्टी आहे. बरं, वाचा पुढे. आज माझ्या कॅसलमध्ये एक छोटीशी पार्टी आहे. तुझे सगळे मित्र मैत्रीण येणार आहेत. तू पण नक्की ये. तू आलीस तर मला फार आनंद होईल. तुझी परिराणी. या पुरे झाला आता हे शाळेत. झाडाचं वाळलेलं पान म्हणजे पत्र काय, परिराणी काय. पुन्हा आता असे बडबडलीस तर याद राखू. चला झोपा आता. आई, तुला कधी वेळ वाटलं का? नाही ग बाळा, माझं बाळ खूप शहाण आहे. पण ते सगळे गोष्टीतले ना राजा. त्यांच्या गोष्टी अशा सांगत बसलीस तर कसं चालेल रिया? अगं पण ते बाकी कोणाशी बोलत नाही तर मी काय करू? आणि ते खरंच खरे आहेत ग. मी खोटं नाही बोलत.
राजा म्हणाला की सगळे मला वेडे म्हणतात, पण मी वेडी नाहीये. बरं बरं बरं, असं चिडायचं नाही आणि रडायचं तर मुळीच नाही. तू लवकर बरी हो बरं आधी, मग मी तुला पाठवी ना परिराणीच्या पार्टीला. मावशी मावशी काय रे? आईने लवकर बोलवलं. काय झालं? आमचा मनू आहे ना, त्याच्या रात्री मणी अडकला. अगं बाई, हो का? हो. आले का मी? रिया, झोपशील ना बाळा तू? हो हो मी झोपते, तू माझी काळजी करू नकोस. हो झोप. आले लवकर लवकर. झोपलीस तू? नाही झोपलीये, इथे दुखते नाही कापशा, खूप रक्त येते का रे? मी मला कापूस काढतो आणि तुला लावतो. हा आता वाटेल ना बरं. चल रिया मला झोप नाही. उठ ना, लवकर तयार हो. अरे बघतेस का अशी, मी कापशा. आणि मी पण आहे कापशा. भाऊली सर उठ ना, लवकर तयार हो, परियाणीकडे जायचंय ना आपल्याला. नाही रे तुम्ही जा, मला नाही देत. पण तुझ्याशिवाय काय होणार? तुला एकटीला सोडून मी नाही जाणार. आपण इथेच खेळू. गुड आयडिया. काय खेळूया? नाही हो तुम्ही जा, नाही तर परिराणी रागवेल. अजिबात नाही, तिला कळणार सुद्धा नाही. एवढी मुख असतील तिथे. शिवाय माझं डोळा दुखतंय, कान दुखतंय. मला पण खूप लागले, रडू येते, पण मी रडणार नाही. आज आपण इथेच खेळ. ऐक ना, आपण पकडापकडी खेळायचं का? कापशा सॉरी रिया, चुकलं माझं. तू रागवू नकोस. अगं माझ्या डोक्यात कापूस आहे ना, म्हणून मी असा वेळासारखं बोलतो. दॅट्स ओके, मी नाही चिडले. फ्रेंड्स आर फ्रेंड्स. नो सॉरी, नो थँक्यू. औरत बघू करते. अगं मी तुझी सावली, पण तुझे पाय. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन द इमॅजिनरी वर्ल्ड. मग माझे पाय तुझ्यासाठी कसे असतात हे बघ. मी धावू शकते, नाचू शकते, उड्या पण मारू शकते. अय्या खरंच की माझे पाय बरं झाले की मी सुद्धा अशी गावेन, नाचेन. पण तू का नाही गेलीस परिराणीच्या पार्टीला? तू नाही गेलीस तर मी कशी जाणार? मी नेहमी तुझ्या मागे शाळेसारखी, आणि तुझी बात पाठवू नकोस. परिराणीकडे सारखे पाठवत असतात. आपण पुढच्या वेळेस जाऊ. आज तर आपण इथेच खेळू, हो की नाही कापशा? तेच तर मी म्हणतोय. आणि मी हेच म्हणतोय. हॅलो, नमस्कार, हाय. ओ माय गॉड, टीचर बेल, तू कसे इथे? ओ हो टीचर बेल. आम्ही परिराणीकडेच चाललो होतो. सावलीचा आवाज आला, कापशा दिसला, मग आम्ही इथे चाललो. टीचर बेल, काय करते आहेस तू? अरे मी याचा काय बरं करते, पण होतच नाहीये. कुठे गेली माझी मॅजिक? अगं थोडा वेळ लागेल किंवा थोडा वेळाने आणखी पिक्चर स्प्रिंकल कर. बर मला सांग, खूप लांब राहता ना तुम्ही? खूप म्हणजे खूपच लांब. भारत माझा देश आहे आमचा. आमच्या देशातली मला मोठ्या जोड नाही. 50% बाळ आहे आमच्याकडे. हो का? खरं बोलतोय? खरंच खरं बोलतोय. आणि हा किती वर्षाचा आहे सांग बरं? 11. चूक, 65 वर्षाचा आहे मी. हो की नाही रिया? हो अगदी खरंच. पिझ्झा बँक कधी मोठाच नाही झाला. आणि रिया, तुला आठवते एकदा माझ्या मागे बघत राहिली होती. ती माझ्या घड्याळ टाकलं. जवळ आलं की आवाज यायचा. हो असंच. एकदा घड्याळ बंद पडलं. जवळ आली आणि ती पुढच्या काळाला कळलंच नाही. मग काय झालं? ती त्याला खाऊन टाकली. आता मला सांगा, कोणाला माझ्या कोणत्या कोणत्या गोष्टी आठवते? थांबा, आठवला तरी त्या गोष्टी नंतर सांगा त्याला. तू मला सांग, इतके मागून आलात कसे? असं मुंगात? ती असं बोलते तिथे तिला. आकाशात मौमा झाल्यावर राहायचं. अरे मजा कसं? मजा. आणि तू मला सांग कापशा दादा, तू कुठून आला? मी कपाळातून. इथून? इथून?
मी लिली ललनपरी. प्रिया हुश हश हुश देवा रे देवा आलो रे बाबा. अरे बोकळा, तू कसे ते? आला म्हातारीच्या डोळ्याची खूण. कटकट नेहमी एक मिनिट शांत बसू देत नाही. सारखं आपलं चल रे भोपळा टुलुक टुलुक, चल रे भोपळा टुलुक टुलुक. आता कशाला ओळ मांडतोस? अरे मित्रा, चल रे भोपळा टुलुक टुलुक असं म्हटलं की मला उड्या मारायला लागतात. हो का? चल रे भोपळा टुलुक टुलुक. चल रे बोकळा, टिडक टिडक. चल रे बोकळा, टिडक टिडक. चल रे बोकळा, टिडक टिडक. अरे थांबा. नका ना त्याला त्रास देऊ. प्रिया, तुझं कांदा आमच्यावर आलेले बघ काय पाठवलंय. थँक्यू. आणि प्लीज आता आम्हाला तू हे नको विचारूस. तू चुकीचे कारण सांग. आणि विचारल्यानंतर आपलं उत्तर चुकीचे तर अधिक नाही. काय रे, जा बरं तुम्ही सगळे. आम्ही नाही जाणार. लुलू नाही तर लिली पण नाही. हाय रिया. हाय रिया कोण? मी सिंड्रेला. माझं उत्तर तुला खात होते याच्याच पद्धतीने. हाय मी रपांजल. आणि मी पण आले. हाय मी लिटल रेड रायडिंग हुड. मी अरोरा. आणि ना म्हणाला की सगळेच इथेच आहेत. अगं लिटल रेड रायडिंग हुडने जे मला सांगितलं ते मी तुम्हाला सांगितलं. मी जे खरं आहे तेच सांगितलं. विचारा रियाला हो की नाही रिया? काय रे, काय झालं? नाही हा, तुरु चालत आहे. मला नाही येता येणार आणि आले तर काय उपयोग? मला धावता येणार नाही, नाचता येणार नाही. मी आईने पण सांगितलंय कुठेच नको जाऊ. पण असं काय बरं झालं की आई मला नक्की पाठवून परिराणीच्या पाठीला. परिराणी खूप चांगली आहे. परिराणी तुझं पाय नक्की बरा करेल. हो, विचार परिराणीला. चल इथेच का विचारायला? कुणासाठी जगू तुला? लुलू देईल तर लिली पण देईल. किती रे थांबलात तुम्ही सगळे? त्या राजाचं नाव पहा माझे फ्रेंड. खोटं वाटत होतं त्याला. मला नाही आवडत तो राजा. मला मारलं त्याने. तेराच आहे तो. आणि सिंड्रेला किती छान दिसतेस तू. मस्त ड्रेस आहे तुझं. हो छान दिसतेस तू, पण बाहेर काहीच नाही. ते बूट काचेच आहेत ना, ते घातले की ना घालते त्याला नाचते येतं. मला नाही आवडत ते बूट. बघ ते बुटी आले देऊन दे. मला तर काय त्याच उपयोग. हो ना, ती काय करणार आहे? कसं कळत नाही तुला काय? हॅलो. हाय. म्हटलं ना मला. येस, मी पिनोकिओ. मी खोटं नाही बोलत म्हणून रचना कितीच आहे. आणि कॉलेज बघा माझ्या मस्त आहे ना. बघा बघा सगळे बघा. सोडा 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 बघा. सोडा 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 बघा. सोडा. हे आता कसं दाढी सापडणार? पडलंच ना मला. इथं हात पडून तू माझा डोळा उघडला ना, तुला दाब उठू का? उठू. माझे दात तोडलेस आणि मला फेकलंस. तसं फेकू का? फेकू? आणि तुझ्या अंगावर फिरू का? फिरू? सोडा रे त्याला. सोडा नाही तर चावेल मी. करा, करा, करा. मला खूप भूक लागली. मी सगळ्यांना खाणार. कोणाला मी खाऊ आधी? तू सांग मला, कोणाला मी खाऊ आधी? या राजाला खा. मग या मुलीला. कोण प्रेशर कर? सरक. काय रे, भीती नाही का वाटत तुला? तुझी अजिबात नाही. मी लाकडाच आहे. तू मला कसं खाणार? समजावतो. सगळ्यांना खाऊन झाल्यावर मी तुला सुपारी म्हणून अरे खाईन. चुप रहा. अरे काय आहे?
ते मालक पण होतं. नाही हा, कोणालाच नाही उचलायचं. टिकीट बंद पण सोड 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 खाली. लहान मुलींना त्रास देताना काहीच नाही वाटत. ये मला खा. कशी गंमत केली, कसे घाबरलात ना सगळे. मी तुमच्याशी खेळायला आलोय, खायला नाही काही. या सगळे उठा, खरंच कोणाला नाही खाणार. आणि आज तर उपास आहे ना माझा. उपवास? अरे नको रे घाबरून, मी तुला पण नाही खाणार. मी खरंच तुमच्याशी खेळायला आलोय, खायला नाही काही. घ्या ना मला तुमच्यात. घ्या ना. कोणीच माझ्याशी खेळत नाही, कोणीच नीट वागत नाही माझ्याशी. सगळे मला एकटे टाकतात, म्हणून मी आलो होतो चिडवायला. त्याच्यातलं बाळ आहे. हो नक्की. अरे तुम्ही परत काय घाबरला की खरंच नाही खायला आलो तुम्हाला. अरे या सगळे बाहेर, या बाहेर, सगळे या बाहेर. खरंच नाही खाणार, नाही खाणार मी कोणाला. हॅलो मी राक्षस, कोणाला नाही खाणार. हॅलो. ठीक आहे, असं करायचं का आपण? मी तुम्हाला नकला करून हसू का? हा ठीक आहे, सगळ्यांनी ओळखायचे कोणाची नकल करतोय. ठीक आहे. I'm in a big wall, a big wall. कुठे आहे टोलनाक? अरे गमनात नाही करतो, दुसरा मोठा बनणार. अरे तुम्ही परत काय घाबरलात? मी खरंच नाही खाणार आहे तुम्हाला. आपण असं करूया का, तुम्ही नाचा आणि मी गातो. बरं बरं मी नाही गात. असं करूया, आपण रियाचं सर्वात आवडतं गाणं लावूया. हा ठीक आहे. विश्वास नाही आमच्यावर तुझ्यावर
शिक्षा कर परिराणी. असं पण काय शिक्षा करू? याचा बेडूक कर का? अरे नको एवढी मोठी शिक्षा मला. पण राजा मी खरंच चिडले तुझ्यावर बरं का. आणि शिक्षा म्हणून आता 5 उठा बशा का? मी मोजतो. सुरू. 1 1 1 अगं पण एकच जरा काढून काक्षा राजा तर सॉरी पण बरं का घ्या ना. सॉरी मी नाही रिअल वेटिंग म्हणणार. तुम्ही सगळे ना सगळे सॉरी सॉरी सॉरी. मी तुमच्याशी नीट खेळणार आणि वागणार. सॉरी रिया. That's okay. Friends are friends. No sorry, no thank you. परिणामी आमच्या नेतृत्वात बरं करणं टिंकरबेल सारखी मिक्सी जंतू डोक्यात आहे. पण त्यापेक्षा तुझी जगाची काही फिरू ना. काय सांगू तुम्हाला. टिंकरबेल सारखी माझी जादूच संपली. जादूनी नाही करता येणार मला लियाला बरं. जादूची कांडी फिरवावी, मी अंधळ्याला दिसावं आणि पांगळाला चालता यावं. हे नाही रे मला शक्य. खरंच माझ्या जवळची सगळी जादू संपली. अगं अशी कशी जादू संपली तुमची? कशी संपली? तुम्हा हल्लीच्या मुलांमुळे. पूर्वी मुलांचा आमच्यावर विश्वास होता. जसा विश्वास कमी होत गेला तशी जादू पण. सगळे या राजाचे. रिया तुला बरं करायचं सामर्थ्य नाही का होतं माझ्यात? मग आता आमची रिया अशीच राहणार? अरे मला गंमत सुचली आहे. खरंच की मुलांनो, रियाचा पाय बरा व्हावा असं तुम्हाला वाटतं का? मग जोरात टाळ्या वाजवा. आहे ना तुमचा माझ्यावर विश्वास? मग वाजवा टाळ्या. अगं आई घाबरू नकोस. हे बघ मी चालू शकते, धावू